हॅलो. नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आपल्या आजच्या नेट भेट मास्टरमाइंड सिरीजच्या या एपिसोडमध्ये, ज्याचं नाव आहे अंडरस्टँडिंग रूल्स ऑफ मनी. एक अतिशय इंटरेस्टिंग विषय, अतिशय जिव्हाळ्याचा विषय. आपण सगळेच जण या विषयाशी थोडीफार कुस्ती म्हणू शकतो, आपण करतच आहोत दररोजच्या जीवनात. आणि आज आपण काही अशा गोष्टी शिकणार आहोत जो आपला पैशाबद्दलचा दृष्टिकोन बदलायला मदत करेल. सो मित्रांनो, आय होप यू गाईज आर ऑल गिअर्ड अप, ऑल रेडी टू स्टार्ट दिस पर्टिक्युलर सेशन विथ मी. सुरुवातीला सगळ्यात आधी मला एकदा क्विकली कमेंट्समध्ये लिहून सांगा, तुम्हाला ऑडिओ व्हिडिओ दोन्ही बरोबर दिसतंय का? ओके असं टाईप करा. बऱ्याच कमेंट्स येताना दिसत आहेत मला. आय होप माझा आवाज क्लिअर आहे. आय होप ऑडिओ क्लिअर येतोय. ओके असं टाईप करा, सो दॅट आय विल नो की आपला टेक्निकल सेटअप बरोबर आहे आणि मग आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. या समोरजी, थँक्यू थँक्यू थँक्यू. मी पूर्ण 1 महिन्यानंतर माझं एक सेशन घेतोय. याच्या आधी नेटबेट सिरीजच घेतलेलं, मध्यंतरी काही वेबिनार झाले पण त्यामध्ये पूर्ण 2 तास मी बोललो नव्हतो. सो माझ्यासाठी पण तसा थोडासा ब्रेकच होता हा मागचा लॉकडाऊनचा काळ. काही हरकत नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू. थँक्स अ लॉट फ्रेंड्स फॉर युअर कमेंट्स. ओके 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 असं बऱ्याच जणांनी टाईप केलंय. सो आपला टेक्निकल सेटअप बरोबर आहे. मग आपण आपल्या सेशनकडे वळूया. मित्रांनो, सेशनकडे वळण्याच्या आधी मला तुम्हाला थोडक्यात नेटभेट बद्दल सांगायला आवडेल. काही जणांना तुमच्यापैकी माहिती असेल काय नेटभेट, काही जण नवे आहेत. सो मला एक फक्त पुढची 5 मिनिटं तुमची घ्यायची आहेत विथ युअर परमिशन, की मी नेटभेट बद्दल सांगेन आणि मग आपल्या सेशनला सुरुवात करेन. सगळ्यात आधी मित्रांनो, नेटबेट बद्दल सांगण्याच्या आधी तुम्हाला माझ्याबद्दल सांगतो, कारण हा जो माणूस पुढचे 2 तास आपल्याबरोबर बोलणार आहे तो कोण आहे हे थोडंसं समजून घ्या माझ्याबद्दल. आणि मुख्य म्हणजे हे जे काही फोटोग्राफ्स तुम्हाला इथे दिसत आहेत त्या फोटोग्राफवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आय एम अ ट्रेनर. ओके, आय एम अ काय म्हणतात ते, ट्रेनर बाय चॉईस. ओके, मला ट्रेनिंग द्यायला आवडतं, शिकवायला आवडतं. बरेच लोक मला सांगतात की सोपं करून तुला सांगता येतं, समजावता येतं. ओके, आणि म्हणून ट्रेनिंग जेव्हापासून मी द्यायला सुरू केली, आय काइंड ऑफ बिकेम हॅपी. कारण मनासारखं काम जर आपल्याला आवडतं ते काम करायला मिळालं की ते काम राहत नाही, त्याचा थकवा येत नाही, कंटाळा येत नाही. आणि तसंच माझ्याबरोबर झालं गेल्या काही वर्षांपासून. आणि आत्ता या लॉकडाऊनच्या काळामध्ये फक्त एक असं झालं की प्रत्यक्षात ट्रेनिंग करणं शक्य होत नाहीये, जे मला खूप आवडतं. इथे तुम्ही फोटोग्राफ्स बघताय, प्रत्यक्षामध्ये ट्रेनिंग देणं मला खूप आवडतं. पण अनफॉर्च्युनेटली तसं आता करता येत नाही. गेले 1-1.5 वर्ष जो समोरासमोरचा ह्युमन कनेक्ट जो असतो तो थोडासा कमी झालेला आहे. 3000 पेक्षा जास्त स्टुडंट्सना मी आतापर्यंत लाईव्ह वर्कशॉपमध्ये ट्रेनिंग दिलेली आहे, 1 to 1 किंवा 1 to many, जे समोरासमोर ट्रेनिंग जे आपण म्हणतो, ऑफलाईन ट्रेनिंग जे म्हणतो तशा प्रकारे. 50,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ऑनलाईन मी शिकवलेले आहेत. मग त्यामध्ये आमच्या नेटबेटच्या ॲपवर आणि नेटबेटच्या वेबसाईटमध्ये बरेचसे कोर्सेस, काही लाईव्ह कोर्सेस, काही रेकॉर्डेड कोर्सेस मी केलेले आहेत. आणि त्या कोर्सेसचे वेगवेगळे स्टुडंट्स जे आहेत ते जगभरातील मराठी बांधव आहेत. मुख्यत्वे करून डिजिटल मार्केटिंग, ई कॉमर्स, व्हिडिओ मार्केटिंग, फेसबुक मार्केटिंग. सो डिजिटल आणि मार्केटिंग हे 2 मुख्य विषय आहेत माझे, असे तुम्ही म्हणू शकता. पण मला इतर बऱ्याच विषयांमध्ये रस देखील आहे. आणि ही नेटबेट मास्टरमाइंड सिरीज मुळात त्याच्यासाठीच आहे की काही गोष्टी आहेत ज्याच्यात मी एक्सपर्ट नाही आहे, पण मला आवड आहे. काही गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायला, शिकवायला, तुमच्यासोबत चर्चा करायला, तुम्हाला बोलायला आवडतील. आणि अशा गोष्टी मी इथे नेटबेट मास्टरमाइंड सिरीजमध्ये घेत असतो. सो बिझनेस तर चालूच आहे, डिजिटल मार्केटिंग त्या गोष्टी चालूच आहेत. पण त्या व्यतिरिक्त मी नवे नवे विषय शिकत असतो आणि शिकलेलं जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारे मी शिकवत असतो. सो असा हा माझा छंद म्हणा, व्यवसाय म्हणा,
माझं जीवन असंच चालू आहे की कुठली हॉबी आहे, कुठलं प्रोफेशन आहे हे कळत नाही, या लेवलला मी आलेलो आहे आणि याच्यामुळे मला फार लाईफमध्ये आनंद मिळतो आहे. मित्रांनो, हे काही फोटोग्राफ्स आहेत परदेश प्रवासाचे. मी मुद्दामून प्रत्येक स्लाइडमध्ये, प्रत्येक प्रेझेंटेशनमध्ये दाखवत होतो यासाठी की कामानिमित्त मला बरंचसं फिरायला मिळालं. काही पर्सनल रिझनसाठी फिरायला मिळालं, काही प्रोफेशनल रिझनसाठी फिरायला मिळालं. हे काही फोटोग्राफ्स आहेत. लंडन आहे, इस्तानबुल आहे, नेदरलँड्स आहे आणि इतरही अनेक युरोपियन कंट्रीजमध्ये मला फिरायला मिळालं. बेसिकली जेव्हापासून प्रवास सुरू झाला, स्पेशली इंटरनॅशनल प्रवास सुरू झाला, तेव्हापासून एक दृष्टिकोन बदलला. आपण ती लहानपणी गोष्ट ऐकलेली होती ना सगळ्यांनी, विहिरीमधल्या बेडकाची, आणि त्या बेडकाला वाटायचं की हे विहीर हे जग आहे. आणि लिटरली आपल्या सगळ्यांबरोबर तसंच आहे. आपण जिथे राहतोय, आपण ज्या समाजात वावरतोय, आपण ज्या प्रकारच्या बाउंड्रीजमध्ये राहतोय, ती आपली विहीर आहे. आणि त्या पलीकडे बरंच काही चालू आहे, वेगवेगळ्या गोष्टी करतायत लोक. आपल्यासारखीच हाडामासाची माणसं आहेत, आपल्यासारख्याच भावना आहेत, आपल्यासारखाच त्यांना भीती आहे, राग आहे, द्वेष आहे, सगळं आहे. कलर काही ठिकाणी वेगळा असेल, काही ठिकाणी गोरे लोक असतील, काही काळे असतील, काही चायनीज असतील, काही एशियन्स, भारतीय असतील, साऊथ एशियन असतील, वेगवेगळ्या टाईप्सचे लोक असतील, पण जे मुळामध्ये माणूस जो आहे तो सेमच आहे सगळीकडे. आणि तरी सुद्धा त्याच्या वागण्यामध्ये, विचार करण्यामध्ये प्रचंड तफावत आहे. हे जेव्हा मी बघितलं तेव्हा मला कळायला लागलं की अरे बापरे, आपल्याला जे वाटत होतं की हीच जग आहे, त्या पलीकडे बऱ्याच गोष्टी आहेत. सो जेव्हा शक्य होईल, आता ऑब्व्हियसली कोरोनामध्ये शक्य नाही, पण जेव्हा शक्य होईल जास्तीत जास्त प्रवास करा. भारतात करा, भारताबाहेर करा, पण तुम्ही सध्या राहताय तिथून जास्त पुढे जाऊन प्रवास करणं फार 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 महत्त्वाचं आहे आपल्या डेव्हलपमेंटसाठी. मित्रांनो, असंच 2015 साली मला पुन्हा प्रवास करण्याची संधी मिळाली, लंडनमध्ये जायची संधी मिळाली. यावेळेला मी पर्सनल रिझनसाठी गेलो होतो आणि तिथे मी बरीच मोठी सुट्टी घेऊन गेलो होतो. साधारण 25 दिवसांची सुट्टी घेऊन गेलो होतो. माझं काम तिथे फार नव्हतं, 2 दिवसाचंच एक काम होतं माझं, आणि त्यानंतर मात्र माझ्याकडे बराचसा वेळ होता. सो आणि ऑब्व्हियसली मी ऑफिसचं फोन वगैरे सगळं बंद ठेवलं होतं. आणि त्या काळामध्ये त्याच्या आधी जवळजवळ मी कंटिन्युअस 7-8 वर्ष काम करत होतो, जॉब करत होतो. टोटल माझा वर्क एक्सपिरियन्स 14 वर्षाचा आहे. पण ही स्टोरी मी सांगतोय की 7-8 वर्ष झालेली कंटिन्युअस काम करत होतो, सुट्ट्याच घेतल्या नव्हत्या फार, आणि फक्त त्या कामामध्येच इन्व्हॉल्ड असायचो. आणि अचानक मला हा 20-25 दिवसाचा ब्रेक मिळाला. आणि जेव्हा अचानक ब्रेक मिळाला की उद्या उठून काहीच मेलला रिप्लाय करायचं नाही, काहीच काम नाही करायचं आहे, आपला दिवस आखायचा आहे आणि आपल्याला पाहिजे तसा एन्जॉय करायचा आहे, हे जेव्हा मला 20-25 दिवस करायला मिळालं तेव्हा मला फ्रीडम कळली की काय असते फ्रीडम. आणि त्याचा मी पुरेपूर फायदा घेतला, कारण मी बरंचसं फिरलो. लंडनमध्ये खूप इव्हेंट्स चालू असतात आणि काही अतिशय, काही फ्री असतात, काही अतिशय स्वस्त असतात. 2 पाऊंडपासून 5, 10, 15 पाऊंडपर्यंत बरेचसे चांगले इव्हेंट्स करायला मिळतात. आणि मी बरेच केले. म्हणजे मी एकही दिवस असा घालवला नाही त्या 20 दिवसातला की मी कुठला इव्हेंट अटेंड केला नाही. त्यातले म्युझियम्स बघितले, लायब्ररीज खूप मोठ्या मोठ्या आहेत त्या बघितल्या, खूप सेमिनार्स, वेबिनार्स अटेंड केले. इनफॅक्ट वेबिनार पण तिथे मी अटेंड केलेले, कारण तेव्हा इथे 2015 सालची गोष्ट आहे, तेव्हा इथे आपल्याकडे तेवढा वेबिनारचा हे नव्हतं. आत्ता हे कोरोना काळामध्ये आपल्याकडे वेबिनार्सने पिक केलंय, पण 2015 सालीच मी अनेक वेबिनार्स लंडनला असताना अटेंड करायला सुरू केले होते. सो हे सगळं करत असताना माझ्या लक्षात आलं मित्रांनो की फ्रीडम पहिली गोष्ट काय आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मी काहीतरी वेगळं करू शकतो. ही जी आपली चालू आहे नोकरी, त्यावेळेला मी गोदरेजमध्ये होतो. मी त्यावेळेला असिस्टंट जनरल मॅनेजर होतो, ब्रांच हेड होतो. हैदराबादमध्ये माझं पोस्टिंग होतं. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 2 स्टेट्सचा मी सेल्सचा हेड होतो. 3 बिझनेसेस हेड करत होतो त्या 2 स्टेट्समध्ये. 20 करोडचा पोर्टफोलिओ होता. लाईफ वॉज गुड ॲट व्हेरी यंग एज. म्हणजे जेव्हा मी ब्रांच हेड झालो होतो तेव्हा मी 32 वर्षाचा होतो, आणि आय वॉज वन ऑफ द यंगेस्ट ब्रांच हेड इन माय एंटायर डिव्हिजन. तर लाईफ वॉज रिअली गुड. पण तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की बरंच काही करता येईल आपल्याला, आणि ते काय करता येईल याची एक वेगळी स्टोरी आहे, पण आत्ता मी तुम्हाला सांगणार नाही. ते विचार करताना मला एक लक्षात आलं की मी डिजिटल बिझनेसमध्ये जाऊ शकतो. आणि
त्यातूनच मित्रांनो नेटभेट ई लर्निंग सोल्युशन्सची हे सुरुवात करायचं मी ठरवलं. 50,000 मराठी तरुणांना डिजिटल व्यावसायिक बनवण्याचा निर्धार केला आणि नेटबेट ई लर्निंग सोल्युशनची या डिजिटल बिझनेसची सुरुवात झाली. मित्रांनो, त्यापूर्वी मी नेटबेट नावानेच एक ब्लॉग लिहित होतो आणि तो काही पैशांसाठी नव्हता, तो मला आवडतं म्हणून मी ब्लॉगिंग करत होतो. पण नंतर याचं फुल टाईम बिझनेसमध्ये मी रूपांतर केलं. लंडनमधून मी परत आल्यानंतर 2 दिवसातच रिझाईन केलं आणि त्यानंतर 2015 सालापासून आत्तापर्यंत सक्सेसफुली हा बिझनेस रन करत आहे. ही माझी थोडीशी छोटीशी स्टोरी आहे आणि आत्ता आय एम सॉरी जर मी जास्त वेळ घेतला असेल, पण हे सांगणं मला महत्त्वाचं वाटतं नेहमी, की मी जो आहे मी हे का करतोय, कशासाठी करतोय, याचा प्रवास कसा झालेला आहे तुम्हाला कळावं, आपलं एक कनेक्ट व्हावा एकमेकाचा, तो महत्त्वाचा आहे. आणि मराठीमधून हे करण्याचं मी ठरवलं कारण UK मध्ये जेव्हा मी बघितलं की बरेचसे लोक जे होते ते रिजनल कंटेंट बनवत होते आणि जागतिक मार्केटसाठी, म्हणजे मी बघितलं अनेक आफ्रिकन मार्केटसाठी भरपूर रिजनल कंटेंट बनवत होतं आणि त्यावेळेला मला लक्षात आलं, अरे भारताला पण तर याची तितकीच गरज आहे आणि हिंदी बोलणारा खूप मोठा गट आहे, त्यामुळे हिंदी इज अ व्हेरी बिग मार्केट, त्यामुळे बरेच लोक हिंदीमध्ये लक्ष घालतायत. मराठी त्या मानाने छोटं मार्केट आहे आणि म्हणून मोठ्या कंपन्या येत नाहीयेत आणि त्यावेळेला मी ही संधी बघितली आणि मग मी एज्युकेशन मराठी या क्षेत्रामध्ये यायचं ठरवलं. सो असा माझा एकंदर प्रवास होता. आय होप तुम्हाला हा कनेक्ट झाला असेल आणि जर कनेक्ट झाला असेल मित्रांनो तर कमेंट्समध्ये कनेक्ट असं लिहा. तुमचा माझा आजचा हा कनेक्ट जर सुरू झाला तर इथून पुढच्या सेशनला मला शिकवायला आणि तुम्हाला या गोष्टी समजून घ्यायला नक्की खूप मजा येईल. सो क्विकली कमेंट्समध्ये कनेक्ट असं लिहा. थँक्यू अमोलजी, थँक्यू शैलेशजी. कमेंट्स मध्ये कनेक्ट असं लिहा. व्हेरी गुड, थँक्यू थँक्यू. ओके ओके, ग्रेट ग्रेट, थँक्यू फॉर युअर फीडबॅक. सो मित्रांनो, आता इथून पुढे मी माझ्याबद्दल ऑब्व्हियसली बोलणार नाही. इथून पुढे आपण त्या विषयाबद्दल बोलणार आहोत ज्या विषयासाठी आपण इथे आलेलो आहोत, जो विषय शिकण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत, आणि तो म्हणजे अंडरस्टँडिंग रूल्स ऑफ मनी, पैशाचे नियम समजून घेणं. ओके, पण पैशाचे नियम समजून घेण्याआधी मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. एकाच वाक्यात तुम्हाला लिहायचं आहे, व्हॉट डू यू थिंक अबाउट मनी, व्हॉट इज युअर थिंकिंग अबाउट मनी. थोडा कठीण प्रश्न आहे, पण एकाच ओळीत तुम्हाला लिहायचं आहे तुमचं मत काय पैशाबद्दल. आणि मी तुम्हाला असे बरेच प्रश्न विचारेन, कारण मी जसं म्हटलं मला ऑफलाईन ट्रेनिंग करायला आवडतात, जिथे प्रतिसाद मिळतो, म्हणजे मी बोलल्यावर समोरच्याचा प्रतिसाद मला बघता येतो. इथे मला तुमच्याकडून जबरदस्ती प्रतिसाद काढून घ्यायचा आहे आणि म्हणून मी तुम्हाला अनेक प्रश्न विचारतोय. सो पहिला प्रश्न माझा आजच्या दिवसाचा तुमच्यासाठी हा आहे की पैशाबद्दल तुमचं मत काय आहे. एका ओळीत लिहा, जास्त नका लिहू, एकाच ओळीत लिहा. हो, किशोर सरांचं उत्तर आहे पॉवर. नीड. ओके, मनी इज नेसेसिटी ऑफ अस. मनी कॅन बाय द फ्रीडम. परफेक्ट परफेक्ट. पॉवर ऑलवेज रिक्वायर्ड. मनी इज इसेन्शियल फॉर सर्वायवल. टुडेज नेसेसिटी, डेफिनेटली गरज आहेच. ओके, इसेन्शियल तर आहेच. पैसा सर्व काही आहे. ओके, मनी कॅन बाय यू फ्रीडम. परफेक्ट. इट इज परचेसिंग पॉवर. हे मस्त लिहिलंय विवेक सरांनी. इट हॅज परचेसिंग पॉवर. असं म्हटलं जातं मित्रांनो की आपल्याला 5 जी इंद्रिय, ज्ञानेंद्रिय देवाने दिलेली आहेत, त्या 5 इंद्रियांचा पुरेपूर उपभोग घ्यायचा असेल तर आपल्याकडे हे 6वं इंद्रिय असलं पाहिजे, ते म्हणजे पैसा. इमॅजिन, पैसा असला तर तुम्ही यू कॅन बाय नेटफ्लिक्स, यू कॅन बाय व्हेरी बिग स्क्रीन,
आणि चांगला इंटरनेट पॅक घेऊन दिवसभर नेटफ्लिक्स बघत बसू शकता. तुमच्या डोळ्यांना, तुमचे जे ज्ञानेंद्रिय डोळे आहेत त्याला तुम्ही सुख देऊ शकता. ओके, तुम्ही हायेस्ट क्वालिटी स्पीकर्स घेऊन, काही काही स्पीकर्स लाखो रुपयांचे मिळतात, असे चांगले हायेस्ट क्वालिटी स्पीकर सिस्टम लावू शकता घरामध्ये आणि तुमच्या या कानाला आनंद देऊ शकता. सो आपल्या जिभेला जे आहे खाण्याचे चोचले तुम्ही पुरवू शकता, 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन खाऊ शकता, एन्जॉय करू शकता. सो ऑल दिस, हे जे आपले 5ही ज्ञानेंद्रिय आहेत त्यांना जर तुम्हाला फुल्ली एन्जॉय करायचं असेल तर तुमच्याकडे 6वं ज्ञानेंद्रिय पाहिजे, ते म्हणजे पैसा. गरज आहे, मस्ट आहे, इसेन्शियल आहे. अँड मी तुम्हाला उगाच फिलॉसॉफी सांगणार नाही की पैसा म्हणजे सर्व काही नाही. तुमचं मत बरोबर आहे. रिअल प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपल्या सगळ्यांना दिसतं की पैसा म्हणजे सर्व काही आहे. पण, आणि हा पण खूप महत्वाचा आहे मित्रांनो, पैसा हे सगळं काही आहे तुम्हाला माहिती आहे, पण हे तुम्ही पैशाला सांगता कामा नये. लक्षात घ्या, आपलं आजचं पूर्ण सेशन आहे ना याच्या अराउंड आहे साधारण, की पैसा सर्व काही हे आपल्याला माहिती आहे, पण पैशाला हे सांगता कामा नये. नेव्हर चेज द मनी. ओके, पैशाला तुम्ही इम्पॉर्टन्स दिलं तर तो भाव खायला लागतो. एक मस्त वाक्य मी मध्ये कधी ऐकलं की मनी कॉस्ट अ लॉट. मनी कॉस्ट अ लॉट. पैसा खूप महाग असतो. आणि खूप जबरदस्त वाक्य, छोटंसं वाक्य आहे. फिलॉसॉफिकली जर तुम्ही बघितलं तर पैसा खरंच खूप महाग आहे, कारण आपण सगळेजण चेस करतो आणि सगळेजण ज्याच्या मागे लागतात त्या गोष्टीची व्हॅल्यू वाढते ऑब्विसली. ओके, सो तुम्हाला माहिती आहे, पण पैशाला माहिती करून देऊ नका की तो खूप महत्वाचा आहे. डोंट चेस द मनी, पण अट्रॅक्ट द मनी. डोंट चेस द मनी, अट्रॅक्ट द मनी. एखाद्याच्या मागे पळायला लागला तर तो पुढे पळायला लागेल, एखाद्याला खेचायला लागला तर तो तुमच्याकडे येईल. आपल्याला काय करायचं आहे, आपण आहे तिथून अट्रॅक्ट करायचं आहे. ओके, थोडासा लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या दिशेला जाणारा विषय, पण मी काही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक्सपर्ट नाही, सो मी त्या दिशेला तुम्हाला घेऊन जाणार नाही. काही जण इथे आपल्याकडे लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या, नेटबेटच्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या कोर्समध्ये असतील, त्यांना कल्पना असेलच की, आणि वृंदा मॅडम ज्या आहेत आमच्या लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवणार आहेत, त्यांनी तर खूप खूप डीपमध्ये डिटेलमध्ये हा विषय घेतलेला आहे. पण आजचा आपला जो विषय तो लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या दृष्टीने नाही, काही प्रॅक्टिकल गोष्टी आपण बघणार आहोत. हाऊ वी थिंक अबाउट मनी. ओके, सो ही आपली सुरुवात आहे आणि आता आपण पुढे जातोय आपलं सेशन सुरू करण्यासाठी. पण त्यापूर्वी एक सुबोध देशपांडे यांची खूप चांगली कमेंट मला इथे दिसली, मनी इज एनर्जी, विच इज रिअली गुड कमेंट. आणि मनी कॅन रिअली गिव्ह यू एनर्जी, मनी कॅन बाय एनर्जी फॉर यू. आणि नुसतं माझ्या खिशात पैसा आहे हा कॉन्फिडन्स पण बऱ्याच गोष्टी आपल्याकडून करून घेऊ शकतो. खूप गोष्टी आपल्याकडून नुसतं माझ्याकडे बॅकिंग आहे, सपोर्ट आहे, पैसा आहे असं जरी तुम्हाला वाटलं तरी तुमचं माइंड वेगळ्या लेवलला थिंकिंग करू शकतो. त्याचे काही उदाहरण आजच्या सेशनमध्ये मला जमली तर मी देईन. ओके, सो गाईज लेट स्टार्ट. मी आजच्या सेशनचं खरं तर मला प्रेझेंटेशन बनवायला फार वेळ मिळाला नाही आणि म्हणून मी क्विकली एक माइंड मॅप बनवला आणि हा माइंड मॅप मी आज सकाळीच बनवलाय. फार वेळ त्याला दिलेला नाहीये, पण डोंट वरी, मी एक्सप्लेन करताना तुम्हाला ते बरोबर प्रॉपर एक्सप्लेन करेन. सो आय एम शेअरिंग माय स्क्रीन हिअर. परफेक्ट. सो एकदा कमेंट्समध्ये क्विकली कोणीतरी एक दोघांनी केलं तरी चालेल, टाईप करा. तुम्हाला स्क्रीन दिसते का, माझी माइंड मॅप दिसतोय का? जस्ट मेक इट लिटल बिग. सगळ्यांनी करण्याची आवश्यकता नाही आहे. ओके, गिव्ह अ क्विक फीडबॅक की तुम्हाला स्क्रीनमध्ये माझी स्क्रीन दिसते का बेसिकली. येस, ओके. थँक्यू प्रथमेशजी फॉर युअर कन्फर्मेशन. आणि आता आपण पुढे जाऊया. आता कमेंट्स करू नका, मला कन्फर्मेशन मिळालं. सो मित्रांनो, रूल्स ऑफ मनी हे आजचं आपलं प्रेझेंटेशन जे आहे त्याचे 3 मुख्य भाग आहेत. पहिला रूल्सचा भाग आहे, त्या रूल्सच्या अंडर मी 3 रूल्स केलेले आहेत.
3 कॅटेगरीज ऑफ रूल्स केलेले आहेत. पहिली कॅटेगरी आहे मित्रांनो हाऊ मनी बिहेव्स. ओके, पैसा कसा वागतो ते पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचं आहे. दुसरी कॅटेगरी आहे हाऊ यू बिहेव. ऍक्च्युली हे वाक्य हाऊ यू शुड बिहेव असं पाहिजे. ओके, सो पहिली कॅटेगरी आहे पैसा कसा वागतो ते जरा आपण समजून घ्यायचं आहे. दुसरं म्हणजे आपण कसं वागतोय पैशासंबंधी ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि तिसरं म्हणजे जनरल मनी प्रिन्सिपल्स मी तुम्हाला सांगणार आहे, जे रूल्स पैशाच्या बाबतीत जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी ते सेमच असणार आहेत रूल्स, आणि ते जनरल प्रिन्सिपल एव्हरग्रीन प्रिन्सिपल्स आहेत. त्यानंतर मित्रांनो एकदा रूल्स बघून झाल्यानंतर आपण काही ऍक्शनेबल टिप्स सांगणार आहे मी तुम्हाला, ज्या तुम्हाला तुमच्या माइंडसेटवर काम करायला सांगणार आहे. हे जे आजचं सेशन चाललेलं आहे, कोणीही या गैरसमजाने आला असेल की श्रीमंत कसं व्हावं या विषयावर आहे, तर मित्रांनो तुमचा गैरसमज होईल. मी असं काही तुम्हाला सांगणार नाही. मी तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट सांगणार नाहीये, मी तुम्हाला काही फॉर्म्युला सांगणार नाहीये, पैसे कमवायचा गेट रिच क्विक अशी काही स्कीम नाहीये. सो जर तुम्ही या दृष्टीने आला असाल तर तुमचं भ्रम निराश होईल. ह्या सेशनमध्ये आपण पैशाचे नियम समजून घ्यायचे. सगळे नियम काही ऑब्व्हियसली आपण पाळणार नाही किंवा वापरणार नाही, पण मी काय करू शकतो माझ्या डेली लाईफमध्ये, मी कसे थिंकिंगमध्ये बदल करू शकतो ते आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. ओके, सो मी तुम्हाला काही ऍक्शनेबल टिप्स देईन आणि त्यानंतर काही फिलॉसॉफिकल गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत पैशासंबंधी, ज्या मी पण माझ्या पर्सनल लाईफमध्ये वापरायला सुरुवात केली आणि तेव्हाच मला पैशासंबंधी आनंद मिळवता आला. आता वाक्य मी मुद्दाम म्हणतोय, पैशासंबंधी आनंद मिळवणं म्हणजे काय की यू शुड बी एबल टू एन्जॉय मनी. पैसा नाही आहे म्हणून रडत बसणं आणि पैसा जास्त आहे म्हणून वाटणारी इनसिक्युरिटी, ह्या दोन्ही वाईट आहेत. ओके, पैसा कधीच जास्त नसतो कोणाकडेच, किती भरून ठेवला तरी कमीच वाटतो. त्यामुळे देर इज नो एंड टू इट. ओके, आणि म्हणून काही फिलॉसॉफी याच्या संबंधात महत्वाच्या आहेत ज्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, ज्या आपल्याला आहे ते एन्जॉय करायला शिकवतील. ओके, सो असा हा आपला आजचा सेशन आहे. सुरुवात करूया आपण विथ फर्स्ट कॅटेगरी ऑफ रूल्स,